पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. एकनाथ शिंदेंवर दमानियांचे आरोप तर आमदार गायकवाडांचा दमानियांवर पलटवार. भोंदू खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंवर घाणेरडी आरोप करणे बेशर्माचे लक्षण आहे. आमदार गायकवाड. भोंदूबाबा अशोक खरात यांचा CDR सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हाती लागला आहे, ज्यामध्ये इतर नेत्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक कॉल केल्याचं समोर आलं आहे. आणि त्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर घाणेरडे आरोप करणे हे देखील बेशर्माचे लक्षण आहे आणि या प्रकरणात ज्या 2-3 महिला टिवटिव करत आहेत त्यांनी विनाकारण राजकारण करू नये, असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. बघा, शिवसेना, भाजप आणि हिंदू धर्मातील नेते जे हिंदू पार्टीचे लोक आहेत हे स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, भावनिक आहेत. आपला देश आणि आपलं राज्य हे देखील साधू संतांचं राज्य आहे. अनेक देवितांचे जन्म या पृथ्वीवर आपल्या भारत देशामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे अनेक जण देवी दर्शनाला मंदिरात त्या जातात. आम्ही कुठं मंदिर दिसलं की सहज आमचा हात देखील त्या ठिकाणी वर जातो. त्यापैकीच केसरकर आणि आपले साहेब आहेत. शिंदे साहेब देखील अतिशय भावनिक आहेत. कुठे एखाद्या चांगल्या स्थळाची माहिती जर त्यांना मिळाली तर ते जातात. आणि हा जो कोणी भोंदूबाबा खरात आहे याच्या पोटात जाऊन तर कोणी पाहिलं नव्हतं की हातमध्ये किती बदमाश आहे आणि कोण कोणासोबत फोटो काढतं. आता एखाद्याला आम्ही दिवसात 1000 लोक आमच्या फोटो काढतात, कोण आम्हाला काय माहिती असतं कोण काय म्हणून. त्याच्यामुळे फोटो आहे किंवा फोन कॉल केला याचा अर्थ त्याच्या सगळ्या धंद्यामध्ये इतका मोठा राज्याचा माजी मुख्यमंत्री राहू शकतो, अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करणं देखील बेशर्माचं लक्षण आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या का 2-3 बाया टिवटिव करतात यांनी विनाकारण राजकारण करू नये. त्या भोंदूबापाने जे लफडे केले असतील, ज्या बाया नसवल्या असतील त्या सगळ्या बाहेर काढल्या पाहिजे. हे पवित्र काम त्यांनी करावं, आम्ही सोबत आहे. पण राजकीय लोकांवर नाव ठेवायचं आणि स्वतः मोठेपणा मिरवायचा हा धंदा या बायांनी सोडला पाहिजे.